तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय असा आहे की तो म्हणजे आपल्या साड्या। तर आपल्याकडे भरपूर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या काठपदराच्या अशा साड्या असतात। डेली यूजसाठीच्या ज्या साड्या असतात ते आपल्या वापरात येतात, पण अशा ज्या काठपदर साड्या असतात आपल्याला 2-3 हजार 4 हजार अशा महागड्या साड्या आपण घेतो आणि आपल्या वापरात त्या येत नाही जास्त करून, कधीतरीच आपण त्या वापरत असतो। तर त्याने काय होतं ना, आपण ती घडी करून तशीच आपण कपाटात ठेवून देतो, आपल्या वापरात येत नाहीत। मग काय होतं, त्या साड्या खराब होण्याची शक्यता असते। एकाच घडीत आपण ते ठेवून दिले तर घडीच्या ठिकाणी फाटण्याची शक्यता असते। तर मग अशासाठी काय करायचं, तर ती साडी आपल्याला सतत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घड्यामध्ये आपल्याला घालून ठेवली की नाही, खराब होत नाहीत। वेगवेगळी आपल्याला त्याची घडी बदलत राहायची असते। तर मी त्याच घड्या तुम्हाला आज शिकवणार आहे कशा प्रकारे करायचं। तर बघा, पहिली घडी आहे ती म्हणजे अशा प्रकारे आपल्याला साडी घडी करून घ्यायची आहे फोल्ड अशी, आणि नंतर हाताने व्यवस्थित करून आपल्याला ही अशी व्यवस्थित मी जशी व्हिडिओमध्ये दाखवते तशी करून घ्यायची आहे। आणि ब्लाउज असेल तर ब्लाउज त्याच्यामध्ये आपल्याला साडीमध्ये ॲड करून म्हणजे फोल्ड करून ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाउज हे आपल्याला त्याच्यामध्ये राहून जातो। तर मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा, तशा प्रकारे आपल्याला ब्लाउज साडीमध्ये काठमध्ये घालून घ्यायचं आहे। बटन्स वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी हाताच्या बाजूनी आपल्याला हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी। आणि नंतर खालून आपल्याला आपल्या अंदाजे आपल्याला अशा घड्या मारत यायचं आहे आणि शेवटची घडी आपल्याला आपण ब्लाउज फोल्ड केला आहे तिथं व्यवस्थित करून घ्यायची आहे। तर हे अशा प्रकारे आपलं पहिली घडी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउजही आपण व्यवस्थित आपला ठेवून देऊ शकतो, आणि दोरी वगैरे असेल त्याला तर हे आपण अशा प्रकारे बांधून व्यवस्थित ठेवून देऊ शकतो। तर मग साडी आणि ब्लाउज एकत्रित आपला व्यवस्थित असा कमी स्पेसमध्ये सुद्धा आपण साड्या अशा व्यवस्थित ठेवून देऊ शकतो। आणि त्याच्यानंतर दुसरी घडी तर हे बघा अशी आहे, सिंपल अशी जशीच आपण पहिल्या ह्याला केली होती तशीच घडी मारायची आहे। त्याच्यानंतर खाली काठापासून आपल्याला एक अशी घडी मारून घ्यायची आहे आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारे आपल्याला फोल्ड करत यायचं आहे खालून। आणि हे बघा, ही अशी आपली दुसरी घडी तयार आहे। याच्यामध्ये आपल्याला हे ब्लाउजही आपण ठेवू शकतो, हे जे पॉकेट बनलं याच्यामध्ये आपण ब्लाउज किंवा आपला पेटीकोट वगैरे ठेवून देऊ शकतो। तर ही झाली आपली दुसरी घडी। आणि आता तिसरी घडी, तर तशाच प्रकारे आपण तिसरी घडी देखील करायची आहे। काठाच्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मध्ये देखील आपल्याला हे असं फोल्ड करून घेऊन हाताच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला ही तिसरी घडी अशी करून घ्यायची आहे। ही आपली झाली आपली तिसरी घडी, साधी सिंपल आणि सरळ। आता ही आहे आपली चौथी घडी। तर त्यासाठी मोठी आपल्याला सिंगल अशी आपल्याला हे मोठं करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला काठ अगोदर आतल्या बाजूने घालून आपल्याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने प्रेस करून व्यवस्थित बसवायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा राहिलेली बाजू आहे ती देखील त्याच्यावरती आपल्याला हे करून घ्यायची आहे आणि हाताने मस्त असे प्रेस करून मधोमध आपल्याला ही घडी मारायची आहे। आणि नंतर आणखी एक घडी आपल्याला हाताच्या साहाय्याने अशी करून घ्यायची आहे। हे बघा, झाली आपली सिंपल अशी चौथी घडी। त्यानंतर आपल्याला हँगरला आपण साड्या लावतो त्याच्यामध्येच आपल्याला ब्लाउजही आपण ठेवू शकतो। तर मी दाखवते तुम्हाला कसं ठेवायचं ते। तर ही हँगरला अडकवलेली साडी आहे, ती हँगरला आपण ब्लाउज अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि बटन्स लावून आपल्याला हे अशा प्रकारे आपण हँगरला अडकवू शकतो।
तर आपला ब्लाऊजही आणि साडीही आपण असं व्यवस्थित सगळ्या हँगरला अडकू शकतो। तर मस्त अशी आपली 5वं पण आहे झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला आपली 6वी घडी। ही आहे आपली पॉकेट घडी। तर पॉकेट घडी कशी बनवायची, तर काटाच्या साह्याला आपल्याला असं ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला फोल्ड करत करत हे जे वरचे 2 पॉकेट राहतात त्याच्यामध्ये आपल्याला ही राहिलेली बाजू हातांच्या साह्याने व्यवस्थित न चुरगळता आपल्याला ही फिट करून घ्यायची आहे। ही घडी बिलकुल अशी कोणतीच घडी तुमची मोडणार नाही, व्यवस्थित आहे अशी आपण ही राहू शकते। आणि ही आहे एकदम साधी सिंपल अशी फोल्ड घडी। शेवटची बाजू आपल्याला अशी आतमध्ये फोल्ड करायची आहे, राहिलेली वरची बाजू त्याच्यावरती टाकायची आहे। तर ही पण घडी अगदी छोटी अशी बनते। कमी जागेत आपण भरपूर अशा साड्या आपण अशा फोल्ड करून ठेवू शकतो। एकदम व्यवस्थित राहतात, चुरगळतही नाही। छान अशा पद्धतीने छोट्याशा कपड्यात देखील आपण साड्या ऑर्गनाइज करू शकतो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा।